आपण पाहत आहात मराठवाड्यातील आपल्या हक्काचे व्यासपीठ मराठवाडा न्यूज नेटवर्क। 7.75 कोटीचा निधी खर्च करून बांधण्यात आलेल्या प्रशासकीय इमारतीस तडे, इमारतीच्या भवितव्यावर जनतेकडून प्रश्न उपस्थित। सोयगाव येथे 7.75 कोटी रुपये खर्च करून बांधण्यात येत असलेल्या नवीन प्रशासकीय इमारतीचे बांधकाम जवळपास पूर्ण झाले असून रंगरंगोटी देखील करण्यात आली आहे। प्रशासकीय इमारत हस्तांतरणा अगोदरच नूतन इमारतीस तडे गेले आहेत। नवीन इमारतीला हस्तांतरणा अगोदरच डागडुजीची वेळ आल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी उघडकीस आल्याने इमारतीच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे। याबाबत सविस्तर माहिती अशी की सोयगाव येथे नवीन प्रशासकीय इमारत बांधकामासाठी 7.75 कोटी रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता देण्यात आली। प्रशासकीय इमारतीचे बांधकाम हे सार्वजनिक बांधकाम विभाग छत्रपती संभाजीनगर उपविभाग फर्दापूर अंतर्गत बांधकाम करण्यात आलं। इमारतीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचं होत असल्याच्या अनेक तक्रारी आल्या होत्या, मात्र ठेकेदारावर अक्काचा असलेला राजकीय बरखास्त व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांची राजकीय दबावाला बळी पडत पत्करलेली लाचारी यामुळे कोणत्याही प्रकारची चौकशी करण्यात आली नाही। इमारत बांधकाम करतेवेळी खडीचा बारीक फपुटा व माती मिश्रित वाळूचा सर्रास वापर करण्यात आल्याने प्रशासकीय इमारतीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचं झालं आहे। त्यामुळे इमारत हस्तांतरणा अगोदरच इमारतीला तडे गेले आहेत। नवीन इमारतीची रंगरंगोटी केल्यानंतर इमारतीच्या डागडुजीची वेळ ठेकेदारावर आली आहे। यामुळे प्रशासकीय इमारतीच्या भवितव्यावर जनतेकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे। प्रतिनिधी संतोष गर्दे।